नमस्कार. मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये. तर आजची जी रेसिपी आहे ती हिवाळा स्पेशल म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण सगळेच जण डिंकाचे लाडू किंवा ड्रायफ्रूट लाडू, मेथी लाडू, सगळ्याच्या प्रकारचे लाडू बनवतो. पण आज मी तसेच हेल्दी हिवाळा स्पेशल असे आज मी ड्रायफ्रूटचे लाडू सांगणार आहे तुम्हाला. आणि हे लाडू आहे ना सगळेजण खाऊ शकता असेच बनवणार आहे मी. पण जर स्पेशल तुम्हाला कोणासाठी बनवायचे असेल जसं की लहान मुलांसाठी किंवा मग वयस्कर माणसांसाठी किंवा मग न्यू मदरसाठी किंवा मग प्रेग्नेंट वुमनसाठी अशासाठी बनवायचे असेल तर याचं प्रमाण साहित्य थोडंफार चेंज होऊ शकतं. ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगेलच. आणि वेळ न घालवता आपण चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. तर चला, आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला मग व्हिडिओ आपला स्टार्ट. शक्तिवर्धक, हेल्दी, पौष्टिक असे हे लाडू आहेत. तर हे लाडू आहे ना मी पूर्ण ड्रायफ्रूट वापरून केलेले आहेत. आता तुम्ही मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू किंवा मग आणखीन कोणत्या प्रकारचे लाडू करत असाल तर सगळं सेमच प्रोसिजर असतं. तर आता काय करायचंय माहितीये का? कढईमध्ये ना मी थोडंसं 3-4 चमचे तूप टाकलेलं आहे. आता तुपाचं जे प्रमाण आहे टोटल मी किती लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगेलच. परंतु तूप हे तुमच्या हिशोबाने घालू शकता तुम्ही. तुपाला काही प्रमाण नाही, कमी जास्त झालं तरी चालतं. आता सगळ्यात पहिल्यांदा डिंक आपल्याला हा तळून घ्यायचा आहे थोड्याशा तेलामध्ये. आता डिंक का घालायचा ते सांगते. डिंकामध्ये आहे ना कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि डिंक हा अशक्तपणा कमी करायला मदत करतं. तसंच हे हाडासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे डिंक हा घालणं आवश्यक आहे. त्यानंतर काजू घालायचे आहेत. आता तुम्ही जर काजू घालणार असाल तर हे कोणासाठी घालणार आहेत जास्त ते बघायचं. म्हणजे जर तुम्ही न्यूली मदरसाठी घालणार असाल तर काजू भरपूर घ्या. कारण काजू हे खूप गरम असतात, हिटेड असतात आणि आपल्या शरीरातील उष्णता मेंटेन करतात. त्यामुळे ना तर काजू बाळंतिणीला म्हणजे बाळंतिणीचा जो आपण सुंठवडा किंवा लाडू करतो तिच्यासाठी, त्यासाठी काजू भरपूर घेतले तरी चालतात कारण काजूमध्ये उष्णता असते. आता हे नॉर्मली मी सगळ्यांसाठीच बनवत आहे लाडू, त्याच्यामुळे ह्या सगळ्याच ड्रायफ्रूटचं प्रमाण जे आहे मी तुम्हाला सांगते. 100-100 ग्रॅम घेतलेलं आहे. जसं की पहिल्यांदा सुरुवातीला डिंक सुद्धा मी 100 ग्रॅम घेतलेला आहे आणि काजूही 100 ग्रॅम घेतलेले आहेत. ते प्रमाण मी तुम्हाला सांगेलच, पण प्रमाण असं फिक्स नाही घातलं तरी चालतं. आता इथं मी बदाम सुद्धा 100 ग्रॅम घेतलेले आहेत. ते तुपात आपल्याला भाजून घ्यायचे आणि बदाममध्ये भरपूर सारे व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर असतं. ते मुलांची बुद्धिवर्धक असते. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर बदाम आवश्यक घ्या आणि जास्त घ्या. त्यानंतर थोडेसे पिस्ता तळून घेतलेले आहेत. पिस्ता असं काही विशेष घालायची गरज नाहीये. माझ्याकडे होते म्हणून मी थोडेसे घातलेले आहेत. आणि ड्रायफ्रूटमध्ये कुठलेही ड्रायफ्रूट घ्या तुम्ही, ते शक्तिवर्धक आहेत आणि त्याचबरोबर पचायला जड असतात ड्रायफ्रूट. त्यामुळे सकाळी अमावास्यापोटी खाल्लेले सगळ्यात उत्तम राहतात. त्यानंतर हे तळून झाल्यानंतर पिस्ताही मी काढलेला आहे तळून छानपैकी. त्यानंतर ना आपल्याला नाचणी घ्यायची आहे. आता नाचणीचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती. नाचणीमध्ये लोह आणि कॅल्शियम खूप भरपूर प्रमाणात असतं. जर तुम्ही हे लाडू वयस्कर व्यक्तीसाठी करत असाल किंवा मग न्यूली मदरसाठी करत असाल तर हे आवश्यक घाला. कॅल्शियम भरपूर असतं याच्यामध्ये. तर पीठ जरी असलं ना तरी ते तुपात भाजून घातलं तरी चालतं किंवा मग अशा पद्धतीनं नाचणी भाजली तरी चालते. त्यानंतर मखाने. मखाने हे शक्तिवर्धक, पचायला हलके आणि कॅल्शियम युक्त असतात. याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. आपण महाग आहे म्हणून बऱ्याचदा मखाने आणत नाही किंवा मग कमी खातो, पण तसं करू नका. लहान मुलांना अवश्य मखाने द्या. मखाने सगळ्यात उत्तम असतात लहान मुलांसाठी. एकदम शक्तिवर्धक, पचायला हलके आणि आपले पोटसुद्धा हलकं ठेवतात हे आणि बॉडीला सुद्धा डिटॉक्स करतात. त्याचबरोबर आता हे मखाने सुद्धा घेतलेले आहेत मी. मखाने मी इथं 50 ग्रॅम घेतलेले आहेत. आणि आता इथं हे घेतलेले आहे मी सीड्स घेतलेत, पंपकिन सीड. आता हे पंपकिन सीडमध्ये पण व्हिटॅमिन ई, ए असतं आणि बायोटिन भरपूर असतं, कॅरोटीन असतं, ज्याने आपले केस आणि स्किन चांगली राहते आणि आपली टिश्यूची वाढ व्यवस्थित होते. जे की सेल्स असतात ते मी 100 ग्रॅम घेतलेले आहेत.
त्यानंतर ते छान थोडेसे लालसर भाजून घेतले. ते ऑलरेडी रोस्टेड होते त्याच्यामुळे मी जास्त भाजलेले नाहीयेत. आता भाजून हे झाल्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत जवस. जवसमध्ये आपल्याला सगळ्यालाच माहिती फॅटी ॲसिड, गुड फॅटी ॲसिड असतात आणि ओमेगा 3 असतं. त्याचबरोबर हे पचायला हलके असतात आणि कॉन्स्टिपेशन कमी करतात. तुम्ही न्यूली मदर असाल किंवा लॅक्टेशन मदर असाल, तर तुम्ही जवस हे जास्त घ्या 100 ग्रॅमपेक्षा जास्त. तर इथे मी 100 ग्रॅम जवस घेतलेला आहे. त्यानंतर खारीक. आता खारीक कोणी घ्यायची जास्त ते सांगते मी. वयस्कर व्यक्तींनी आणि न्यूली मदर यांनी ना खारकेचं प्रमाण जास्त ठेवायचं. आता इथं मी 100 ग्रॅम घेतले, तर तुम्ही पाव किलो असं प्रमाण ठेवू शकता. बाकी स्पेशल असं काही नसतं या लाडूमध्ये. फक्त प्रमाण कमी जास्त केलं, की थोडंसं आपल्याला व्यवस्थित येतं सगळं. त्यानंतर ना इथे घेतलेले आहेत मी फुटाणे. आता गव्हाचे पीठ बरेच जण घालतात, तर गव्हाचं पीठ न घालता मी फुटाणे घेतलेले आहेत. कारण हे याच्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं आणि पचायलाही हलके असतात. त्यामुळे मी फुटाणे घेतलेत. फुटाण्याची डाळ किंवा मग अख्खे फुटाणे सुद्धा घेऊ शकता, बिना मिठाचे तेही भेटतात. तेही घेतले आहेत मी 200 ग्रॅम टोटल आणि बाकी ड्रायफ्रूट 100-100 ग्रॅम घेतलेले आहेत. तरी मी डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिस्ट देईलच. त्याच्यानंतर ना आता हे फुटाणे सुद्धा तेलातून आपल्याला हलकेसेच भाजले मी, जास्त काही नाही. फक्त त्याचा मॉइश्चर कमी करण्यासाठी आणि इथं मी पाव किलोच्या कमी म्हणजे 200 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. 200 ग्राम फुटाणे आणि 200 ग्राम खोबरं असं हे आपलं प्रमाण आहे. तर ते छान घेतलेलं आहे. भाजून घ्यायचं. आता खोबरं मी डायरेक्टली मिक्सरला थोडं-थोडं बारीक चिरून डायरेक्टली मिक्सरलाच वाटलेलं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं हलकसं भाजलेलं आहे. आता बद्दल आपल्याला सांगायचं झालं तर खोबरं हे शक्तिवर्धक असतात आणि आपले टिश्यू आहेत ना, त्याला मजबूत करतात, हाडं मजबूत करतात आणि वीकनेस कमी करतात. त्यामुळे खोबरं हे सगळ्यात उत्तम आहे. खोबरं हे तुम्ही कोणते प्रमाण घेताना पाव किलोच्या आसपास घेऊ शकता. त्यानंतर आता इथे विलायची घेतलेली आहे मी. आपले लाडूची टेस्ट वाढवण्यासाठी आणि विलायचीमध्ये एक हिमोग्लोबिन प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही जरा जास्तही घेऊ शकता. मी इथं 5 ते 6 घेतलेले आहेत. 1 किलो लाडवासाठी तुम्ही 10-15 विलायची घेऊ शकता. कारण एवढं सगळं घातल्यानंतर विलायचीची टेस्ट छान येते. त्याचबरोबर आता आपलं सगळं हे भाजून झालेलं आहे. आता एक-एक करून वाटून घ्यायचं. आता हे सगळं टोटल वजनीमध्ये सांगायचं झालं तर माझं सगळं हे 1100 ग्रॅम झालेलं आहे. म्हणजे खोबरं 200 ग्रॅम, डाळे 200 ग्रॅम हे जास्त आहे. बाकी सगळं मग 100-100 ग्रॅम आहे. मखाने फक्त 50 ग्रॅम आहेत आणि पिस्ता अ, हे 20 ग्रॅम आहेत. तर पिस्ता काही घ्यायची गरज नाहीये. तुमच्याकडे नसेल तर चालतं. आता हे सगळं वाटून घ्यायचं. टोटल माझं वजनी प्रमाण 1100 मध्ये झालेलं आहे. तर याला किती गूळ घ्यायचा? आता गूळ तुमच्या चवीनुसार घ्या. तुम्हाला जर बरोबर गूळ हवा असेल तर 700 ग्रॅम घ्या. पण मी इथं फक्त 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. कारण मला हे लाडू जास्त कॅलरीचे करायचे नाहीयेत. म्हणजे कुणीही खाऊ शकतं असेच करायचे आहेत. त्याच्यामुळे मी 300 ग्रॅम गूळ घेणार आहे. आता याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आता मी एक-एक करून काढताना पहिल्यांदा खारीक काढून घेतली नंतर अ, आपले जे ही होती नाचणी ती काढून घेतली आणि मग बाकीचे ड्रायफ्रूट मिक्स करून काढून घेतले. सगळं वेगवेगळं काढायचं म्हणजे एकत्र काढलं ना मग नीट काढलं जात नाही म्हणून. आणि कसं ठेवायचं म्हणजे जाडसर की बारीक हे तुमच्या आवडीनुसार. आणि इथं मी 100 ग्रॅम घातलेले आहेत मनुके, काळे मनुके जे की रक्तवाढीसाठी चांगले आहेत आणि जायफळ, थोडंसं जायफळ घालायचं. आता न्यूली मदर असेल तर जायफळ एक पूर्ण घातलं तरी चालतं कारण झोप छान येते त्यानं. आणि उष्ण असतात आणि सुंठ पावडर सुद्धा घातली तरी चालते आणि शेपा घातला तरी चालतात. जे न्यूली मदर आहेत त्यांच्यासाठी खास. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथं 300 ग्रॅम गूळ घेतला आहे 1100 अ, 1100 ग्रॅमसाठी. आता हा गूळ खूप कमी आहे कारण मी हे लाडू आहे ना थोडेसे कमी कॅलरीचे करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट प्रमाण पाहिजे असेल तर 600 ते 700 ग्रॅम गूळ घेऊ शकता. आता इथं मी हा पावडर गूळ घेतलेला आहे. त्याच्यामुळे ना मी प्रमाण कमी ठेवलंय. हा गूळ थोडासा गोड वाटतो मला आणि कॅलरी कमी करण्यासाठी गूळ मी कमी केलाय. तुम्ही चिक्की गूळ, साधा गूळ कोणताही गूळ घ्या आणि त्याच्यात घाला. गुळाचं काही जास्त हे नाही आणि गूळ जर तुम्हाला घालायचाच नसेल ना, तर ओली खारीक भेटते. ते खारीक तुम्ही घालू शकता. त्याने लाडू छान होतात आणि त्याच पद्धतीनं बघू शकता असं गूळ मी वितळवलेला आहे. जर तुम्हाला पावडर गूळ वापरायचं असेल ना, त्याच्यात थोडंसं पाणी घालून करा म्हणजे पटकन हे पाक होतं
आणि खराब होत नाही पाणी घातल्यानंतर, कारण पाकामध्ये पूर्ण हे होतं आणि हे लाडू फक्त महिनाभर आपल्याला खायचे, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचे नाहीत, कारण ह्याच्यात तूप, ड्रायफ्रूट सगळंच असतं. ते पूर्ण कमी कमी होत जातं त्याच्यामधले जे मिनरल्स, विटॅमिन्स असतात किंवा प्रोटीनयुक्त. त्यामुळे हे लाडू जेव्हा आपल्याला 1 महिना साधारणतः ठेवायचे, 2-2, 3-3 महिने खायचे नाहीत. त्याला वास येतो खौट. त्यानंतर असं मिक्स करायचं, हे सगळेच गरम असतानाच मिक्स करायचं आणि थोडंसं कोमट झाले की लाडू बांधायला घ्यायचे. आणि तुम्ही ड्रायफ्रूट आहे ना थोडेसे जाडसर सुद्धा ठेवू शकता. बरेच जण खोबरं वगैरे जाडसरच ठेवतात, पण मी ना अशा पद्धतीनं बारीक केले. आता तुम्हाला जसं आवडतं ना तसं तुम्ही बारीक, लहान, मोठं ड्रायफ्रूट ठेवू शकता. असे हे शक्तिवर्धक आता हे ड्रायफ्रूटचे लाडू पचायला जड असतात, त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही सकाळी अमावास्यापोटी हे लाडू खायचे, म्हणजे आपल्या शरीराला लागतात. तर लाडू कधी खायचे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवण केल्यावर खाल्लं तर या लाडूचा काहीच फायदा होत नाही, कारण थंडीच्या दिवसात हे आपलं शरीर आहे ना जेव्हा रिकामं असतं, जेव्हा पोटात काही नसतं, तेव्हा हे लाडू खायचे, म्हणजे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो आणि शक्तिवर्धक तुम्ही पूर्ण वर्षामध्ये हे लाडू 1 महिना जरी खाल्ले ना, तुम्हाला हवं तेवढं सगळे विटॅमिन्स, कॅल्शियम सगळं मिळून जातं. आता याच्यामध्ये मी तीळ आणि खसखस ॲड केली नाही. जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही तीळ आणि खसखससुद्धा ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता, मी एक लाडू फोडून दाखवते. आपले मस्त लाडू झालेले आहेत आणि हे लाडू 1च महिना खायचे. टिकले जरी किती दिवस तरी, कारण परत ना तुपात तळल्यामुळं थोडेसे खौट व्हायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे हे शक्तिवर्धक लाडू आहे. सकाळी रोज अमावास्यापोटी खायचा. कसा खायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला डिटेल सगळं सांगितलं आहे. आणखीन काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास हे लाडू या थंडीच्या दिवसात नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. आय होप तुम्हाला ही ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी नक्की आवडली असाल आणि या हिवाळ्यात तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की ट्राय करा आणि हेल्दी राहा, हेल्दी खा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच आपण भेटूया नवीन नवीन आणि युनिक रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.